वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल एक्सप्लोर विथ स्नेहल. सो गाईज, आजच्या ब्लॉग मध्ये मी जाणार आहे कळसुबाई म्हणजे एव्हरेस्ट ऑफ महाराष्ट्र. अँड येस, लेट्स बिगिन अ ब्लॉग. सो गाईज, आजच्या ब्लॉग मध्ये माझ्यासोबत असणार आहे माझे कझिन्स. सो तुम्ही बघू शकता, माझा भाऊ तर तुम्हाला माहितीच आहे, आदित्य, अजून आर्या अँड पूर्वा. सो गाईज, आत्ता सकाळचे म्हणजे पहाटेचे 3:10 झाले आहे आणि मी कळसुबाईच्या बेस विलेजला पोचली आहे. सो येस, लेट्स बिगिन आवर जर्नी. मेन ट्रेकची सुरुवात केली आहे आणि आता हा पार झाला आहे. सो अजून बरं चढायचं आहे आणि आज वीकेंड असल्यामुळे खूपच गर्दी आहे. खूप गाड लागते गाईज. आम्ही स्लायमेट होतोय, मनीष पण येतोय. कसं चालू गाईज, या ठिकाणी सगळ्यांनाच थंडी वाजत आहे. सगळे गारठले आहेत, बघू शकता तुम्ही, बघू शकता. थंडीत चहा पिला चहा आहे. And I'll be there, carry you away to the promised land. Feel your heartbeat and don't be scared, 'cause I'll be there, yes I'll be there. You and I, we can fly anywhere you wanna go. Find a place we can hide, we can make it on our own. Go along for the ride, to the stars just follow. You and I, side by side, dancing in your halo. नाश्ता घे आणि पास कर. सो
सो गाईज ट्रेक खूपच मस्त झाला, थोडासा टफ होता आणि आम्ही नाईट ट्रेक केला. सो म्हणजे असं काही जास्त रेकॉर्ड करता आलं नाही, बट आता तुम्ही बघू शकता की आता मी म्हणजे इतकं छान दिसतंय सगळं आता वातावरण वगैरे, आजूबाजूला खूप छान वाटतंय. वरती गेल्यावरती खूप इतकी म्हणजे थंडी वाजायला लागली, खूप सगळे गारठलो आम्ही आणि आता आम्ही खाली निघालोय. 53-50 लँड आम्ही बघितली होती रायगडच्या जवळ. म्हणजे फोक स्टोरी जी ती अशी आहे की कत्राबाई, रत्नाबाई आणि कळसूबाई तिन्ही बहिणी होत्या आणि म्हणजे फोक स्टोरी आता थोडीशी आहे ती आहे, पण एनिवेज की तिघींना पण ना घरकाम करून त्यांना वैताग आलेला, त्याचा खूप चिडचिडची राग यायचा, तर ते चिडून पण तिघी पण एकदा निघून गेल्या आणि 3 डोंगरावरती जाऊन तिकडे बसल्या आणि तिकडेच त्यांची समाधी झाली, तिकडेच ते एक्सपायर झाले. मग त्यांच्या आठवणीने म्हणून रत्नाबाई, कळसूबाई आणि कत्राबाई असे ते नावं ठेवले गेले आणि दॅट्स हाऊ इट. लोक जी सांगतात ती अशी स्टोरी. आणि रतनगडवरती रत्नादेवीचं हे आहे, मंदिर आहे, इकडे कळसूबाईला तर बघितलंच वरचं आणि कत्राबाईला पण सेम तशा पद्धतीचं केलेलं आहे. तर ही त्याच्या फोक स्टोरीप्रमाणे ही स्टोरी, पण एलिव्हेशन किती तर 5,400 फीट तिकडे शिड्या नव्हत्या ओरिजिनली, तिकडे साखळी दांडा रस्ता साखळी असायची आणि ती पकडतच लोक चढायची आणि सेम सिस्टीम टॉपला पण आहे. जर टॉपची जी शिडी आहे ना तिकडेच तुम्हाला म्हटलं तरी की तिकडून दुसऱ्या रस्त्याने नाही, पण एवढी गर्दी होती की काही ऑप्शनच नव्हता त्यावेळेला. पण तिकडे सुद्धा अशीच एक म्हणजे जे मंदिर आहे, लक्ष गेलं असेल तुमचं मंदिर कडे जर तुम्ही दर्शनाकडे तोंड केलं तर राईट साईडला जी साखळी जाते का ती जी साखळी आहे ती त्या रस्त्याने लोक ओरिजिनली वर चढायचे. फ्रॉम द फोर्ट काय काय दिसतं एकदम टॉपला सगळेच गेलेले, थोडं मंदिराच्या डायरेक्शनला मागे आणि मंदिराकडे दर्शनाकडे तोंड केलं तरी जी स्ट्रीट मागची बाजू आहे आणि त्या एंडला जाऊन तुम्ही फोटो पण घेतले असतील बरेच. मागच्या बाजूला असे बरेच जे आहे अलंग मदन कुलम. अलंग इज द फर्स्ट वन, मध्ये मदन आणि मागे कुलम. अलंग मदन कुलम बद्दल ऐकलं, त्या कन्सिडर्ड टू बी द टफेस्ट ट्रेक इन महाराष्ट्र असं म्हणता येईल, पण आय विल कॉल इट अ कम्प्लीट ट्रेक. म्हणजे सगळंच त्याच्याबद्दल नाव आलं की अलंग मदन कुलम हे नाव कसे आले ह्याच्याबद्दल शून्य रेकॉर्ड हिस्ट्रीमध्ये किल्ले एक्झिस्ट करतात ह्याच्याबद्दल काही शून्य माहिती मिळालेली आहे. शून्य म्हणजे काहीच माहिती नाही आणि असं पण नाही की असे टाइमपास किल्ले की एखाद दुसरं काहीतरी इव्हेंट्स आहे. तिथे किल्ले मिळून 73 केव्स, त्याला जवळपास एक 3 किलोमीटरच्या पायऱ्या ट्रॅव्हर्स आहेत. बऱ्यापैकी इंटॅक्ट असा किल्ला आहे आणि तिथे ही बाजू झाली म्हणजे एक कन्सिडर इट 12 o'clock. तर टू युअर लेफ्टला खालती पाणी बघितलं असेल सगळं, ते पाणी आहे भंडारदऱ्याचं. त्या पाण्याच्या त्याचमध्ये मिनिट लक्ष दिलं असेल असा डोंगर तिथं हुंक होता, दॅट इज रतनगड. एक रतनगडचा तो जो नेडा आहे तो दिसतं ॲक्च्युली क्लिअर. आता एवढी वेदर क्लिअर नव्हतंच राहत थोडंसं पण तरी तो रतनगडच्या बरोबर मागे हरिश्चंद्रगड, त्याच्याच बरोबर मागे भैरवगड, भैरवगडच्या मागे नाणेघाट, जीवधन, वरडाची डोंगर अशी ती सगळी लाईन आहे. ते भीमाशंकर सगळा अख्खा पट्टा झाला. Few moments later. आता तरी बघ. सॉरी यार परत घे दुसरा